गुड मॉर्निंग स्टुडंट. आज आपण अकाउंट या विषयाचं नेक्स्ट टॉपिक डिझॉल्युशन ऑफ पार्टनरशिप फर्म. डिझॉल्युशन ऑफ पार्टनरशिप फर्म म्हणजेच काय? भागीदारी संपुष्टात आणणे किंवा बंद करणे, डिझॉल्व करणे. या टॉपिकमध्ये आपण इंट्रोडक्शन, meaning and definition of dissolution of partnership firm, reason for dissolution of partnership firm, difference between dissolve of partnership and dissolve of firm, dissolution effect of dissolution of partnership firm, settlement of account on dissolution of firm, आणि टाइप ऑफ डिझॉल्युशन. टू टाइप्स ऑफ डिझॉल्युशन. नंबर 1 किंवा ए सिंपल डिझॉल्युशन आणि बी डिझॉल्युशन अंडर इन्सॉलंट सिच्युएशन. की अशा प्रकारे आपण या टॉपिकमध्ये माहिती घेणार आहोत. महत्त्वाचं टॉपिक आहे, याच्यावर आपल्याला प्रॉब्लेम विचारला जातो विद्यार्थी मित्रांनो, हे लक्षात घ्या. प्रॉब्लेम 10 मार्काला असेल आणि तो कंपल्सरी असणार आहे. ह्याला और या वर्षी मी तुमच्या बॅचला आहे बिल ऑफ एक्सचेंज हे टॉपिक और टाकलेला आहे. इथं जर्नल एंट्री विचारल्या जाणार नसून तर या ठिकाणी आपल्याला प्रॉब्लेमच विचारला जाणार आहे. आणि जर्नल जरी एंट्री विचारल्या तरी त्या एकदम सोप्या आहेत. फर्स्ट, डिझॉल्युशन ऑफ पार्टनरशिप फर्म. इंट्रोडक्शनमध्ये काय सांगता येईल आपल्याला की डिझॉल्युशन मीन्स टू वाइंड अप or to close down when business relation among the partners in a partnership firm come to at end. It is now dissolve of the partnership. When one or more partners take decision to close the partnership firm, it is now a dissolution of partnership firm. When all partners decide to disconnect from the partnership firm, it results in dissolution of partnership. The relationship between partners to refer to as partnership. All the partners collectively are called firm. Dissolution of the firm different from dissolve of the partnership. In short, dissolution of partnership may not including dissolve of the firm, but dissolution of the firm means dissolve of the partnership. म्हणजे थोडक्यात काय, एखादी जी भागीदारी संस्था किंवा एकत्र येऊन एखादा व्यवसाय पार्टनर्स किंवा भागीदार करत असतील आणि ते त्यांनी असं ठरवलेलं आहे की आपली पार्टनरशिप फर्म ही बंद करायची आहे, डिझॉल्व करायची आहे, त्यालाच डिझॉल्युशन असं म्हटलेलं आहे. मिनिंगमध्ये काय सांगता येईल आपल्याला, मिनिंग दिलेलं आहे की meaning in legal term dissolution has multiple meaning. A word dissolution come from Latin word dissolution means disclose of some things. की dissolving म्हटलेलं आहे. of some things. Dissolve is the last stage of close of business. Definition. First definition, Indian Partnership Act 1932 scene 39 provide that dissolve of the partnership between all the partners of firm is called dissolve of the firm. It implies the completed breakdown of the relation of partnership between all the partners. इंडियन पार्टनरशिप ॲक्ट 1932 कलम 39 नुसार काय सांगितलेलं आहे, द डिझॉल्व ऑफ द पार्टनरशिप बिटवीन ऑल पार्टनर्स ऑफ द फर्म इज कॉल्ड डिझॉल्व ऑफ द फर्म. इट इम्प्लिट द completed breakdown of the relation of partnership between all the partners means dissolve of the firm. Second, the act or process of ending
ऑन ऑफिशियल ऑर्गनायझेशन ऑर लीगल ॲग्रीमेंट. सेकंड डेफिनेशन काय सांगितलेली आहे, अत्यंत सोपी. काय म्हटलं आहे, द ॲक्ट ऑफ प्रोसेस ऑफ एंडिंग अँड ऑफिशियल ऑर्गनायझेशन ऑर लीगल ॲग्रीमेंट. जे कायदेशीर ॲग्रीमेंट केलेलं आहे, करार केलेला आहे, आणि ऑफिशियल ऑर्गनायझेशन जे आहे ते बंद करणे म्हणजेच डिझॉल्युशन ऑफ पार्टनरशिप फर्म. थर्ड सांगितलेलं आहे, थर्ड डेफिनेशन, द डिझॉल्युशन ऑफ पार्टनरशिप फर्म इंडिकेट द डिस्कनेक्ट फंक्शन ॲज अ फर्म. की जे काही पार्टनरशिप फर्ममध्ये जे इंडिकेट म्हटलेलं आहे, दर्शवलेलं असतात, ते डिस्कनेक्ट करणे किंवा बंद करणे, त्यालाच डिझॉल्युशन ऑफ पार्टनरशिप फर्म म्हटलेलं आहे. ओके, नेक्स्ट पुढचं आपल्याला दिलेलं आहे त्यामध्ये रिझन फॉर डिझॉल्युशन ऑफ पार्टनरशिप फर्म. की कोणती कारणं आहेत की ज्या कारणामुळे भागीदारी संस्था बंद करावी लागते किंवा बंद केली जाते. नंबर 1, बाय व्हॉलेंटियर ॲक्ट पार्टनरशिप देमसेल्फ. बाय व्हॉलेंटरी ॲक्ट पार्टनर्स देमसेल्फ, की जे भागीदार आहे त्यांनी स्वतःहून जर संस्था बंद करायचं ठरवल्यास. सेकंड पॉईंट, द पिरियड ड्युरेशन ऑफ पार्टनरशिप फर्म इज एक्सपायर्ड. की जो भागीदारी संस्थेचा कालावधी आहे तो जर संपुष्टात आल्यात ऑटोमॅटिक डिझॉल्व संस्था केली जाते. थर्ड पॉईंट, पार्टनरशिप कॅन बी डिझॉल्व आफ्टर द कंप्लिशन ऑफ स्पेसिफिक व्हेंचर्स फॉर विच वॉज फॉर. की जे स्पेसिफिक व्हेंचर्स आहेत तो कंप्लीट झाल्यानंतर पार्टनरशिप संपुष्टात येते. फॉर एक्झाम्पल, समजा ब्रिज असेल, ब्रिज किंवा एखादी इमारत बिल्डिंग बांधायची असेल, ती कंप्लीट झाली की ऑटोमॅटिक ती जी भागीदारी असेल ती संपुष्टात येणार, डिझॉल्व केली जाणार आहे. नंबर 4 रिझन, insolent of all partners or all partner expect on result into dissolution. की सर्व जे भागीदार जे आहेत ते दिवाळखोर निघाले असल्यास भागीदारी संस्था बंद केली जाते. नेक्स्ट नंबर 5, इलिगली और अनलॉफुल बिझनेस ॲक्टिव्हिटीज रिझल्ट इनटू डिझॉल्व. जर बेकायदेशीर व्यवसाय चालवला जात असेल तर त्यावेळेस सुद्धा ती संपुष्टात येते भागीदारी. आणि लास्ट पॉईंट नंबर 6, पार्टनरशिप ॲट विल कॅन बी डिझॉल्व बाय गिविंग नोटीस ऑफ 14 days. की जे भागीदारी संपुष्टात आणायची असेल तर किमान भागीदाराला 14 दिवस अगोदर नोटीस ही दिलीच पाहिजे किंवा देण्यात येते. ओके, की अशा पद्धतीने तो एक भाग रिझन आपल्याला सांगता येईल. त्यानंतर नेक्स्ट अकाउंटिंग पुढं आपल्याला दिलेलं आहे महत्त्वाचं, की अकाउंटिंग प्रोडक्ट म्हटलेलं आहे की द डिझॉल्युशन ऑफ पार्टनरशिप फर्म इज टू बी अंडर द फॉलोइंग 2 हेड्स. की 2 पद्धतीने डिझॉल्युशन ऑफ पार्टनरशिप फर्मचं केलं जातं. नंबर ए, सिम्पल डिझॉल्युशन, आणि सेकंड डिझॉल्युशन अंडर इन्सॉलंट सिच्युएशन. की साध्या पद्धतीने, आणि इन्सॉलंट सिच्युएशन म्हणजे दिवाळखोर निघालेली जर परिस्थिती असेल त्यावेळेस भागीदारी संस्था बंद केली जाते, संपुष्टात आणली जाते. नेक्स्ट आपल्याला फर्स्ट सांगता येईल की सिम्पल डिझॉल्युशन, सिम्पल साध्या पद्धतीने डिझॉल्युशन ज्याला म्हटलेलं आहे की सिम्पल डिझॉल्युशन, when all partners of partnership firm are insolvent. When all partners of partnership firm are solvent, insolvent नसेल तर solvent, and they decide to disclose their the firm due to any reason is called simple dissolution of partnership firm. की कोणत्याही कारणामुळे असेल ते त्या भागीदारी संस्था संपुष्टात आणायचं ठरवतात. Under simple dissolution of a partnership firm, following accounts are open in the books of firm. की सिंपल डिझॉल्युशन पद्धतीने जर भागीदारी संस्था संपुष्टात आणायची असेल तर पुढील प्रकारचे अकाउंट ओपन केले जातात. नंबर 1, रिअलायझेशन अकाउंट, त्याला परिपूर्ती खाते म्हटलेलं आहे.
realization, realization, realization account. Number 2, partners capital account. Number 3, partners current account. If in bracket मध्ये दिलेलं आहे, if capital method is fixed, bracket close, capital method जर असेल त्यावेळेस पार्टनर्स करंट अकाउंट ओपन केलं जातं. नंबर 4, पार्टनर्स लोन अकाउंट इफ नेसेसरी. हे कंपल्सरी आहे की पार्टनर्स लोन अकाउंट. आणि नंबर 5, कॅश ऑब्लिक बँक अकाउंट. या सिंपल मेथडद्वारे जेव्हा आपण भागीदारी संस्था संपुष्टात आणतो किंवा बंद केली जाते त्यावेळेस हे अकाउंट ओपन केले जातात. नंबर 1 रिअलायझेशन अकाउंट, नंबर 2 पार्टनर्स कॅपिटल अकाउंट, नंबर 3 पार्टनर करंट अकाउंट इफ कॅपिटल मेथड इज फिक्स्ड, and number 4 partners loan account if necessary, and number 5 cash oblique bank account. number 1 realization accounts म्हटलेलं आहे. realizations account will prepare a realization account. All sundry asset and all third party liabilities are transferred. A realization is to process of converting asset into cash, की ज्यामध्ये विल म्हटलेले प्रिपेअर रिअलायझेशन अकाउंट ऑल सन्ड्री असेट अँड ऑल थर्ड पार्टी लायबिलिटीज आर ट्रान्सफर कुठं गेल्या जातात रिअलायझेशन अकाउंटला. रिअलायझेशन अकाउंट इज प्रोसेस ऑफ कन्वर्टिंग असेट इनटू कॅश. असेट रिलाइज आर क्रिएटेड, की जे असेट रिलाइज केली जाते. जर असेट रिलाइज आर क्रेडिटेड अँड लायबिलिटीज settle are debited to this account. The purpose of this account is to be show the gain in bracket profit or loss on realization, and it is therefore nominal account. Realization account, it is a nominal account. The account is closed by transfer the gains, profit or loss on the realization to partners capital oblique current account in their profit sharing ratio. The debit balance of realization account is called loss. जर रिलेशनच्या अकाउंटची डेबिट साईड जास्त येत असेल कशापेक्षा क्रेडिटपेक्षा तर काय झालेला असतो तो लॉस झालेला असतो. अँड क्रेडिट बॅलन्स इज प्रॉफिट, आणि क्रेडिट बॅलन्स जास्त असेल तर प्रॉफिट असतो. ओके. नंबर 2 पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. कॅपिटल बॅलन्स ऑफ ऑल पार्टनर्स इन द बॅलन्स शीट इज शो क्रेडिट साइड और डेबिट साइड टू द रेस्पेक्टिव्ह पार्टनर्स कॅपिटल अकाउंट्स as by balance brought down or to balance brought down. Also transfer reserve, profit or loss realization account or loss after making all adjust the balance representing the amount due to partners or due from partners. The account are closed after the partners receive cash or pay cash. Number 3 partners current account. All partners current account is open when fixed capital method is given. Current account show the debit balance or credit balance. At the end, closing balance of partners current account are transferred to partners capital account. Number 4 partners loan account. Credit balance of partners loan account is not transferred to realization account credit side. Credit balance of partners loan account is not transferred to realization account credit side, but it is paid upfront separate account after payment of all the amount on the outside third party in bracket close of the firm. However, debit balance of partner loan so to be debited to partners capital oblique current account directly. And last cash oblique
bank account, cash oblique bank account is open in the books of firm. Debit balance of cash oblique bank approach the balance sheet asset side. So in cash oblique bank debit side, to balance brought down. After incorporating of the all amount to cash or bank, the balance of the account must be equal of the amount due to partners. All cash received in process of the dissolution to debit side debited, and all payment made be firm are credited to cash oblique bank account. ओके, की अशा पद्धतीने सिंपल मेथडमध्ये आपल्याला हे लेजर ओपन करावे लागतात किंवा ओपन केले जातात. महत्त्वाचं आहे आता स्पेशल जर्नल एंट्रीज, की जर्नल एंट्री कशा असतात ते महत्त्वाचं आहे. जर्नल एंट्रीज आपण ज्या आपल्याला लेजरमध्ये अगोदर जर्नल एंट्रीवरूनच लेजरमध्ये पोस्टिंग केले जाते, त्या जर्नल एंट्री ज्या आहे ते आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहणार आहोत, की जेणेकरून जर्नल एंट्री जर समजल्या तुम्हाला तर त्याची पोस्टिंगही करता येणार आहे. ओके, गुड डे.